रवींद्र धंगेकर जे आता एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, पूर्वी काँग्रेसचे नेते होते, त्यांनी म्हटलेलं आहे की भाजप सत्तेमध्ये जे आलेले आहेत ते एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी योजने. मला माहीत नाही ती कोणामुळे आली, पण प्रचंड भ्रष्टाचार या निवडणुकीत झालेला आहे. आणि बहिणींना 1,500-1,500 रुपये देऊन मतं विकत घेतली आणि त्यातील 92 लाख बहिणी या अपात्र ठरल्या. या सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल. बोले राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. माझी IAS अधिकारी आहे. आता ह्याच्यावरती मी कसं काय बोलू? मोपलवार हे राज्य शासनामध्ये सार्वजनिक बांधकाम वगैरे खात्यात काम करत होते असे माझी माहिती आहे. हे समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ या दोन्ही मार्गांना खरं म्हणजे त्यांचं नाव द्यायला पाहिजे तर मोपलवारांची अशी परिस्थिती होती. पण जेव्हा अधिकारी सरकारमध्ये काम करतात त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या हो पण प्रमाणात राज्यसभा मिळतात. हो पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्यावरती उत्तर द्यावं लागेल. राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत अत्यंत प्रामाणिक सचोटीचे वगैरे जे आपण त्यांना म्हणतो, अत्यंत प्रामाणिक सचोटीचे नेक इमानदार, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. तुम्ही हा पक्ष विरोधी पक्षाला कसं काय विचारू शकता? जर अशा प्रकारे तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर कधीतरी हा प्रश्न सरकारच्या लोकांना विचारावा लागेल, डेप्युटी CMना विचारावा लागेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, राज्यपालांना विचारावं लागेल. समृद्धी महामार्गामध्ये आणि आता शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो कोटीचा घोटाळा झाला. ठेकेदारांकडून काम पूर्ण होण्याआधीच 25 ते 30 कोटी कमिशन घेण्यात आलेलं आहे आणि त्या हजारो कोटीमधून आमदार खासदार विकत घेतले गेले हे सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारच्या कामातून अनेक अधिकारी, अनेक ठेकेदार, अनेक राजकारणी हे इतके फुगलेले आहेत म्हणजे बेडकांचा बळी झाला, इतके फुगलेले आहेत. आता ह्या सगळ्यावरती आपल्या प्रामाणिक सचोटीच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. माझं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी डिप्लोमा, डिग्रीचे दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सर्व सेवा सुविधा देणारी एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.